गावगुंड डायरेक्ट शिरला घरात. राजेश्वरीला मिठीत घेऊन अतिप्रसंग. दोघांनी मिळून पुढे केलं कांड. माणसाला वासनेची बाधा झाली की तो सैतान बनतो. त्याला वासनेची आग शमवण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. अलीकडे तर सर्वसाधारण पुरुष महिलांनाही काम वासनेने पाछाडले असल्याची उदाहरणे आहेत. इंटरनेटचा अतिवापर व रिकामा भरपूर वेळ यामुळे रिकाम्या डोक्यामध्ये वासनेचा खेळ रंगू लागला आहे. त्यातून 7 जन्माची सोबत असलेल्या जोडीदाराच्या जीवावर उठतानाही कोणाला काही वाटत नसल्याची भयानक स्थिती आहे. त्यामुळे आपले घरही शत्रूचा तळ बनला असल्याची जाणीव काही जणांना झालेली नसते. हैदराबादमधील एका तरुणाच्या बाबतीत तेच झाले. त्याची पत्नीच त्याच्या जीवावर उठली होती, कारण तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे होते. त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे अशी तक्रार पतीने पोलीस ठाण्यात केली होती, तरी त्याचा जीव वाचला नाही. या घटनेचा उपलब्ध माहितीच्या आधारे सविस्तर पुढील प्रमाणे वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हैदराबादमध्ये चेवेला येथील चंद्र रेड्डी नगर कॉलनीतील शंकरपल्ली येथे कृष्णा हा 35शीचा तरुण राहत होता. तो मूळचा परवेदा गावचा रहिवासी होता आणि त्याचा विवाह राजेश्वरीशी झालेला होता. राजेश्वरीनेही वयाची 30शी गाठलेली होती. 4 चौकीमध्ये उठून दिसणारी राजेश्वरी सर्वसामान्य गृहिणी होती. कृष्णा मोलमजुरी करत असे तर राजेश्वरी घरी असायची. मोलमजुरी करून जास्तीत जास्त कमाई करण्याकडे कृष्णाचा कल होता, कारण जितकी जास्त कमाई होईल तितके चांगले दिवस बघायला मिळणार होते. हातामध्ये पैसा आल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नव्हती. त्यामुळे तो मिळेल तिथे काम करून पैसे मिळवत होता. दुसरीकडे राजेश्वरी घरीच असायची. घरकाम उरकले की ती रिकामीच असे. रिकाम्या वेळेमध्ये ती शेजारी पाजारी गप्पा मारत असे. दरम्यान तिची ओळख खानापूर या गावचा रहिवासी असणाऱ्या शरद याच्याशी झाली. त्याची नजर काहीतरी वेगळीच आहे हे तिला जाणवले होते. तो तिच्या देहाकडे एकटक पाहत होता. हे जाणवल्यानंतर ती संकोचली. कोणीतरी परका पुरुष आपल्याकडे बघतो या जाणीवेने ती मनातून आनंदितही झालेली होती. पण ती समजते तसे नव्हते. शरद हा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. महिलांच्याकडे तो वाईट नजरेने पाहत असे. महिलांना फसवून जाळ्यात ओढायचे आणि अत्याचार करायचा हा त्याचा फंडाच होता. त्याच्यावर एक अत्याचाराचा गुन्हाही दाखल झालेला होता, पण तरी त्याची नजर बदललेली नव्हती. तो राजेश्वरीवर पाळत ठेवून होता. राजेश्वरीला मात्र तो आपल्या प्रेमामध्ये पडला आहे असे वाटू लागले. त्यामुळे तिने कसलाही विचार न करता त्याला प्रतिसाद दिला. आयती शिकार तडाख्यात सापडल्याने तो मागे हटला नाही. संधी साधून तो तिच्या घरात शिरला. त्याचे थेट घरात शिरणे तिच्यासाठी धक्कादायक होते. पण तुझ्यासाठी काय पण म्हणत त्याने तिला मिठीत आवळले. ती शहारली, कारण तिच्यावर पहिल्यांदा अशी बळजबरी होत होती. त्याने तिचे चुंबन घेत तिला बेडवर पाडले आणि दुसऱ्या क्षणी तो तिच्यावर स्वार झाला. हे सगळे नव्याने अनुभवणाऱ्या राजेश्वरीला आवडले. तो करेल त्यात ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. आजवर विरोध करणाऱ्या महिला पाहणाऱ्या शरदला राजेश्वरीकडून मिळणारा प्रतिसाद उत्तेजित करणारा होता. दोघेही देहभान हरवून काम क्रीडेमध्ये रंगून गेले. एकमेकांचे होऊन गेले. दोघांनाही हे संबंध वारंवार करावे वाटू लागले. दोघेही रिकामेच असल्याने संधी मिळताच ते भेटत होते, शरीरसुख घेत होते. हा सर्व प्रकार तिच्या घरातच होत असल्याने परिसरामध्ये या प्रकरणाची चर्चा रंगू लागली. आपल्या पत्नीबद्दल वाईट चर्चा कानावर आल्यानंतर कृष्णा सावध झाला. त्याने पत्नीला परिणामाची जाणीव करून दिली. कोणत्याही परिस्थितीमध्ये गुंड शरदला भेटू नको असा सल्ला दिला. पण ती शरदच्या इतकी आहारी गेली होती की तिला पती अडसर वाटू लागला. पतीपेक्षा शरद सोबतच आयुष्यभर राहावे असे तिला वाटू लागले. त्याने मनातील भावना शरदला बोलून दाखवली. तोही तिला सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे कृष्णा समजून सांगितल्यानंतरही त्या दोघांच्यातील प्रेम संबंध सुरू राहिले होते. उलट आता तिच्या वागण्यामध्ये बदल झालेला होता. ती कृष्णासोबत नीट वागत नव्हते, तर बाहेर शरद त्याच्या पाळतीवर असल्याचा कृष्णाला संशय होता. आता तो ओळखून चुकला
की आपल्या जीवाला धोका आहे. मग मात्र त्याने पोलीस ठाणे गाठले. तिथे त्याने मनातील भीती बोलून दाखवली. तेव्हा पोलिसांनीही त्याच्या पत्नीला बोलावून घेतले. त्यानंतर त्या पती पत्नींचे समुपदेशन केले आणि त्यांना घरी पाठवले. पण तरी तिच्या वागण्यामध्ये बदल झालेला नव्हता. आता राजेश्वरीने कृष्णाचा अडसर दूर करण्याचा निर्णय घेतला. यात तिचा प्रियकर शरदनेही साथ दिली. दोघांनी मिळून कृष्णाचा काटा काढण्याचे कारस्थान रचले. त्या रात्री कृष्णा गाढ झोपेत होता. रात्री सगळीकडे शांतता पसरलेली होती. तेव्हा राजेश्वरीने शरदला घरात घेतले. तो घरामध्ये आला. मग दोघांनी मिळून गाढ झोपेत असलेल्या कृष्णावर हल्ला केला. डोक्यात फटका बसताच कृष्णाला जाग आली. त्याच्या समोर पत्नी आणि तिचा प्रियकर त्याला दिसले. त्याच क्षणी त्याने तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण पळून जात असताना तो कशाला तरी धडकला आणि खाली कोसळला. तो जमिनीवर पडताच त्या दोघांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या छातीवर जोरदार वार झाल्याने काही वेळातच कृष्णा बेशुद्ध पडला. तो आता बचावणार नाही याची खात्री पटल्यानंतर त्या दोघांनी ऑटो रिक्षा बोलावली आणि कृष्णाला एका खाजगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी विचारपूस केली असता तो आजारी असून खाटेवरून पडल्याने त्याला दुखापत झाली आहे असे सांगितले. मात्र कृष्णाच्या शरीरावरील गंभीर जखमा पाहून डॉक्टरांना त्या दोघांचे बोलणे पटले नाही. रुग्णालय व्यवस्थापनाने तत्काळ चेवेल्ला पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तेव्हा डॉक्टरांनी कृष्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मग पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी चेवेल्ला सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान कृष्णाची आई नेरेगुडेम अंजम्मा याने आपल्या मुलाच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल संशय व्यक्त केला आणि पोलीस तक्रार दाखल केली. तसेच याआधीही कृष्णाने पोलीस ठाण्यामध्ये पत्नीच्या वर्तनाविरोधात तक्रार करून जीवाला धोका असल्याचे नमूद केले होते. आता त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एकूण परिस्थिती पाहता पोलिसांनी राजेश्वरी आणि शरद यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनीही कृष्णाच्या हत्येची कबुली दिली. काही वेळातच कृष्णाचे मारेकरी पोलिसांच्या कचाट्यामध्ये सापडले होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.